महिमा भक्त जनात, कीर्ती जगात, माझ्या गावदेवीची कीर्ती जगात, कीर्ती जगात, माझ्या गावदेवीची कीर्ती जगात. ही ऊर्जा आहे ना, ही वर्षभर जगण्याची आपल्याला एक ताकद मिळते या उत्साह ऊर्जातून. आणि भाविक बघा कसे स्वागत करतायत, नाचतायत, जल्लोष करतायत, आई गावदेवीचा उदो उदो करतायत. खरंच आई गावदेवीचा उदो उदो. नमस्कार, तुम्हा सर्वांना हनुमान जन्मोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा. आज हनुमान जन्मोत्सव आहे आणि हे सण उत्सव ना आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा देतात. आपल्याला जगायची एक ऊर्जा मिळते या सणा उत्सवामुळे. मी दरवर्षी माझगावला होतो. माझगावच्या गावदेवीच्या आईचा, वैकुंठ मातेचा आशीर्वाद घ्यायला जातो. तिकडची व्हिडिओ बनवतो आणि खरंच तिकडनं पण एक प्रेरक अशी ऊर्जा मिळते. आणि माझगाव गावदेवीचा इतिहास म्हणजे ऐकण्यासारखाच आहे. माझगाव गावदेवी वैकुंठ माता पुरातन असं हे मंदिर आहे. चिमाजी आप्पा म्हणजे थोरले बाजीराव पेशवे यांचे बंधू हे वसई पोर्तुगीजांविरुद्ध लढाई करताना आपल्या माझगाव गावदेवीचं दर्शन घ्यायला आले होते. त्यांना ती महती कळली, ते दर्शन घ्यायला आले होते आणि त्याची इंग्रजांनी धास्ती घेतली. आणि इंग्रजांनी अशी धास्ती घेतली तर आताचं जे मुंबादेवीचं स्थान आहे, जे भुलेश्वरला आहे, ते पूर्वी बोरीबंदर CST जे छत्रपती शिवाजी टर्मिनलचं जे आहे रेल्वे स्थानक तिथे होतं. तिथल्या कोळी बांधवांनी बांधलेलं तिथलं स्थान हलवून त्यांनी ते आता भुलेश्वरला नेलं. एवढी धास्ती घेतली होती. तर असं हे माझगाव गावदेवीचं ठिकाण जिथे चिमाजी आप्पा आले होते, अशा गावदेवीच्या पुरातन स्थळी आपण आता जाणार आहोत. पूर्ण माझगावची ग्रामदेवता आहे ती, तर दर्शन करायला आपण जाणार आहोत. तर तुम्ही पण हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला, माझगाव गावदेवीचा विजय असो. नमस्कार, मी अमित अनंत पाटील, माझगाव गावदेवीचं मंडळाचा अध्यक्ष. तर आपण म्हणजे दरवर्षी जसं ज्या दिवसाची वाट पाहतो तो आजचा हा दिवस आपल्या पालखीचा, गावदेवीचं मंडळाचा आपला गावदेवीचा दिवस आहे. आपण बघितलं जसं सकाळी 10:05 आपली पालखी गडावरनं निघाली आणि अशा विविध विभागामध्ये जाऊन ते म्हणजे आपली पालखी जाते. आणि तिथे तिकडचे जे भाविक आहेत, जे लांबचे म्हणजे जसे लांब गेलेले आहेत आणि जे त्या दिवशी म्हणजे खास करून गावदेवीच्या पालखीसाठी येतात. तुम्ही भव्यता बघू शकता. ही भव्यता दुसऱ्या तिसऱ्यासाठी कशा नाही तर फक्त गावदेवीच्या पालखीसाठी आहे. आता आपण सध्या आहोत माझगाव ताडवाडीमध्ये आणि कसं आहे, अशी वेगवेगळ्या ठिकाणी ही पालखी आपली फिरते. आता ही ताडवाडी झाली, ताडवाडीनंतर जाईल ही मोतीशाल लेनमध्ये, नंतर जाईल तुमची माझगाव नाका, नंतर जाईल सूर्यकोट, सरीमरी, कासारगली, माझगाव कोळीवाडा आणि तसंच थेट फिरता फिरता सकाळी 3, 3:30, 4 वाजता ही पालखी गडावरती पोहोचते. धन्यवाद. माझगाव गावदेवीचा विजय असो. माझगाव गावदेवीचा विजय असो. आई वैष्णवदेवी. वा,
क्या बात आहे. असे ठिकठिकाणी तुम्हाला माझगावमध्ये ठिकठिकाणी असे देखावे पाहायला मिळतील असं हे केलेलं आणि गावदेवीचं स्वागत केलं जातं. माझगावमध्ये ही ग्रामदेवता आहे, त्या ग्रामदेवतेचं स्वागत असा देखावा करून इथे काही वेळा नृत्य पण झालं. तर असा हा माझगाव गावदेवीचा उत्सव हा कसा सारा माहोल सजलेला आहे आणि गावदेवीच्या स्वागतासाठी बघा नृत्य करतात. आई गावदेवीच्या प्रतीक्षेत असलेले भाविक आहेत. आई मोठ्या संख्येने जवळजवळ आता 10 वर्ष इथे झाला, पण खूप वर्षापासून इथे चालू आहे पालखी. आई गावदेवीचा सुंदर लोकेशन मिळावं यासाठी आमची धडपडच असते. तर आता आम्ही अशा ठिकाणी आलो आणि इथून सुंदर असं लोकेशन आम्हाला मिळते आहे. तुम्ही पहा. पालखीचं आगमन होत आहे बघा. क्या बात आहे. वा माझगाव ताडवाडी. गावदेवीचा उदो उदो. तर बघितलं ना किती उत्साह ऊर्जा भरलेली आहे. आई गावदेवीचा स्वागत करण्यात तिचा उत्साह भरून आलेला आहे भाविकांमध्ये. हा उत्साह, ही ऊर्जा आहे ना, ही वर्षभर जगण्याची आपल्याला एक ताकद मिळते या उत्साह ऊर्जातून. आणि भाविक बघा कसे स्वागत करतायत, नाचतायत, जल्लोष करतायत, आई गावदेवीचा उदो उदो करतायत. खरंच आई गावदेवीचा उदो उदो, आई गावदेवीचा उदो उदो.
आई गावदेवीच्या यात्रेत माझा हा शालेय मित्र जवळपास मला वाटतं 25-30 वर्षानंतर आज भेट झालेली आहे. निलेश आमरे शालेय मित्र आई गावदेवीच्या माझगावचाच रहिवासी आहे आणि या यात्रेत भेटलेला मला खरंच भरपूर आनंद झाला आहे की यात्रेत वगैरे सामील झालाय आणि तू पण भेट झाली ते पण माझगाव गावदेवीच्या यात्रेत झाली आहे. खरंच आई गावदेवीचा उदो उदो आई गावदेवीचा उदो उदो. पालखी आहे आणि सकाळपासून कार्यकर्ते मेहनत घेत असतात आणि कार्यकर्ते आता विसावा घ्यायला बसलेले आहेत. सगळे कार्यकर्ते थोडासा विसावा घेतलाय त्यांनी. सकाळपासून मेहनत करत आहेत कार्यकर्ते. हा तर आई गावदेवीच्या यात्रेत आलो आहे आणि यात्रेत ही बघा सूर्यकुंड परिसरातील आई गावदेवीचे भाविक आहेत. तर सूर्यकुंड म्हणजे काय ते आता काका ते हरिओम म्हणून प्रसिद्ध आहेत ते सांगतील. सूर्यकुंड म्हणजे काय? सूर्यकुंड म्हणजे असं आहे सर, सूर्यकुंड हा पहिला तिथं कुंड होता. तर ती कुंड संपूर्ण आंघोळ करायची. सकाळी 5 वाजता आई गावदेवीला मधूनच जायची फक्त चड्डीवर, म्हणजे आंघोळ करून. म्हणजे कसं पहिली परंपरा अशी होती की आंघोळ केली की गावा साईडला कशी लोक लगेच मंदिरमध्ये देवी देवतांच्या जातात, तसं सूर्यकुंड होतं. सूर्यकुंड हा महान पुरुष सूर्यकुंड आहे. ओके. तर ते असं कुंड आहे की आई गावदेवी, त्याच्या बाजूलाच जरीमरी माता आहे, त्यांची आई गावदेवीची बहीण आहे ती. आता जे आपण आता जस्ट आलो पालखी म्हणजे तिकडे ही झाली, तर गावदेवीची बहीण जरीमरी माता. मग त्यापासून जी गावदेवीचं वर्णन झालं, तर आज या गावदेवीने कीर्ती अशी करून ठेवली माझगाववरती. माझी तिच्या पायथ्याशी अख्खा माझगाव राहतात, तिथून गेलेले बाहेर गेलेले. तिचा उत्सव आला की सगळे दर्शन घ्यायसाठी येतात. सर्वांना सुख शांती लाभते. कुणाचं संसारामध्ये यश मिळतं, कुणाचं काय तकलीफ असेल ती तकलीफ पण ती दूर करते आणि सगळ्यांच्या लहान मुलाबाळांना यश देते ती. आणि हे अभिमान बाळगतात बघा. इथे बघा सूर्यकुंड अजूनही आहे, यांनी केलेलं आहे आणि आपली अस्मिता आपला अभिमान ही मुलं बाळगतायत. खरंच ही आपली परंपरा अजूनही मुलं जतन करतात. आई गावदेवीचा उदो 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 उदो. एक तुळजाभवानी मातेचा उदो उदो. मुंबईच्या मंबादेवी मातेचा उदो उदो. 51 देवी शक्तीपीठ मातेंचा उदो उदो. आता काय अशी कीर्ती करून ठेवली माझगाववरती. लहान लहान मुलापासून जी सिनियर सिटी पासून एवढी केलेली आहे की कुठलं काय जरी असलं आपत्ती आली, पहिली मध्ये ब्रिटिश लोकांनी आतून बोगदा करायचं चालू केलेलं, पण ती बोगदा करून न दिला आणि साईडनं रेल्वे काढली, ट्रेन. दुसरा विषय, आता एक गाणं गातो, कीर्ती जगात आणि कीर्ती जगात माझ्या गावदेवीची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या गावदेवीची कीर्ती जगात. गाजवाजा आईचं महिमा भक्त जनात, गाजवाजा आईचं महिमा भक्त जनात, कीर्ती जगात माझ्या गावदेवीची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या गावदेवीची कीर्ती जगात. करूया नमन तिचे धरूया चरण, करूया नमन तिचे धरूया चरण. बघा देई तरण करी दुःख हरण, बघा देई तरण करी दुःख हरण.
साडेसाती ग्रमणांचा करते निपांत, साडेसाती ग्रमांचा करते निपांत, कीर्ती जगात माझ्या गावदेवीची कीर्ती जगात, कीर्ती जगात माझ्या गावदेवीची कीर्ती जगात. आई गावदेवीचा. उदो. चला धन्यवाद 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 चला धन्यवाद धन्यवाद बाळांनो. धन्यवाद. आई गावदेवीची पालखी आता कासार गल्लीमध्ये आहे. गावदेवीचा सेवेकरी आहे. हा सकाळपासून आहे ते, सकाळपासून हा आपला सेवा करतोय आई गावदेवीची. जय महाकाल. हा
पाहिलं ना, हे बघा गुलालाने स्वागत केलं गेलं. उदो उदो आई गावदेवीचा उदो उदो. बघितलं ना, हीच उत्साह, हीच एनर्जी आई गावदेवीचं स्वागत करताना. काय जोश होता, काय जल्लोष होता. म्हणून बोलतो हा यात्रेमध्ये ना खरंच एक ऊर्जा मिळते. तर ही ऊर्जासाठी आई गावदेवीची यात्रा जरूर अनुभवा. आई गावदेवीचा उदो उदो. मैदानाजवळ आला आणि तिथली सजावट बघा, सजावट केलेली आहे पहा, आई गावदेवी स्वागतासाठी. वा, षटकार शिवजयंती उत्सव मंडळ, आदर्श क्रीडा मंडळ. फुलाने सजावट केलेली आहे बघा. आणि ही फुलांनी सजावट बघा यांनी केलेली आहे. तूच केली आहे ना, तू पण केली आहेस ना. हां, यांनी फुलावरनी सजावट केलेली आहे. नाव काय तुझं? हां, चांगली सजावट केली आहे तुम्ही. आई गावदेवीचा. जी विड्याची पानं असतात ना, ती पानं आहेत त्याच्यावरती अस्तरची फुलं ठेवली आहेत. आणि हा अशा प्रकारे मोर बनवलेला आहे त्यांनी, सुंदर असा, आकर्षक असा. पहा, वा, फुलांची अशी सुंदर अशी कलाकृती आहे मोराची. क्या बात आहे. वा, पहा ना कसं सुंदर असं बनवलं. आणि ही बघा, ही विड्याची पानं आहेत आणि त्याच्यावर अष्टाची फुलं आहेत. ती पहा. वा, आई गावदेवीचं स्वागत करताना आपली कलाकृती या इथल्या लोकांनी सादर केलेली आहे. आई गावदेवीचा उदो उदो. आई गावदेवीची पालखी माझगाव गावात उत्साहात जल्लोषात तिचं स्वागत झालं. त्या पाटील गडावरून आली, यात्रा उतरली, पालखी निघाली आणि तिथं उत्साहात जल्लोषात सगळ्या ठिकाणी, ताडवाडी असो, लवलेन रोड असो, या सगळ्या ठिकाणी उत्साहात स्वागत झालं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. आई गावदेवीचा उदो उदो.